या सरकार बात में नहीं रही? देखिए, चमत्कार के ऊपर तो हम लोग विश्वास नहीं रखते, लेकिन हमने 5वां उम्मीदवार खड़ा किया है और हमको ऐसा लगता है कि आपने जिस असंतोष की बात की उसके बारे में हमको भी जानकारी है, उसका इको हमारे तक भी पहुंचता है और यही असंतोष हमारे 5वें उम्मीदवार को जिता सकता है। इसलिए मैं आज के मौके पर इतना ही कहूँगा, लड़ाई ये आसान नहीं है लेकिन असंभव भी नहीं है। लेकिन किरण जी, जिस तरीके से राज्यसभा चुनाव हारने के बाद महाविकास अघाड़ी में अपने कैंडिडेट को जिताने के लिए आपस में फोन करके और विधायकों को एक दूसरे की तरफ लाने की कोशिश, देखिए यह सहज है क्योंकि कोई भी पार्टी ये चाहती है कि अपना उम्मीदवार जीते। ये राजनीति में दूसरे का उम्मीदवार जिताने के लिए कोई बहुत अपने उम्मीदवार को धोखे में डालकर प्रयास नहीं करता। और महाविकास आघाड़ी के ध्यान में आया है, तीनों पक्षों के ध्यान में आया है कि बीजेपी ने 5वां उम्मीदवार खड़ा किया है तो कोई ना कोई गणित के आधार पर उन्होंने खड़ा किया है, तो उस गणित की गाज किस पर गिरेगी ये तीनों नहीं जानते। इसलिए तीनों ये प्रयास कर रहे हैं कि अपने अपने उम्मीदवारों को सिक्योर करें और उनको सिक्योर करने के चक्कर में एक दूसरे के वोटों को तोड़ने का प्रयास ये तीनों लोग कर रहे हैं। रवि राणा के घर पर जिस तरीके से पुलिस ने क्या आपके उम्मीदवार, आपके वोटर्स को कम करने की कोशिश? देखिए, बिल्कुल साफ दिखाई पड़ता है जिस प्रकार से रवि राणा के घर पर पुलिस भेजी गई, वो डरा धमका कर उनको अरेस्ट कर वो वोट नहीं दे पाए, इस प्रकार का प्रयास चल रहा है तो हम भी उसके लिए तैयार है। देखिए, हमको पता है सरकारी तंत्र का दुरुपयोग करते हुए इस चुनाव को जीतने का पूरा प्रयास ये महाविकास आघाडी करेगी, हम भी तैयार है। सर, अग्निवीर योजना ज्या पद्धतीने कृषी कायदे मागे घेतले तशीच मागे घ्यावी लागेल असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे। राहुल गांधी खूप ट्विट करत असतात आणि दिवसभरामध्ये ते स्वतःच्या ट्विटला देखील खोटं ठरवतील अशी ट्विट्स करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या ट्विटवर वगैरे कुठली योजना मागेही होत नाही आणि त्यांच्या ट्विटला फार महत्त्व देण्याचे कारण नाही। उस्मानाबादमध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे, जयंत पाटलांनी उस्मानाबादमध्ये असं स्टेटमेंट केलेलं आहे की जर आमची मित्र पक्षामध्ये कोणी जर राष्ट्रवादीमध्ये येत असेल तर आम्ही नाही म्हणून सांगतो, मात्र भाजपची जर कोणी येणार असतील तर आम्ही त्याला एक्सप्रेसवे तयार करून ठेवलेला आहे, आम्ही वाट पाहतोय कोणी येईल। त्यांचा एक्सप्रेसवे रिकामाच आहे, त्याच्यावर कोणीच यायला तयार नाहीये, त्याच्यावर गवत उगवलं आहे। निवडणुकीमध्ये अपक्षांची 10 मतं मिळवण्यात तुम्हाला यश आलं होतं, त्यानंतर आज नाना पटोलेंनी आरोप केलाय की अपक्षांना भाजपचे नेते फोन करतायत की कुठेतरी ईडीच्या धमकी दिले जाते असं। नाना पटोले असं गमतीदार मधून मधून बोलत असतात, ते आपण ऐकून त्याची मजा घ्यायची असते। तमाम सारे लोग जिलावार न्याय प्रदर्शन शुरू कर रहे हैं और कहा जा रहा है कि फिर से हम प्रदर्शन करने के रास्ते पर हैं। देश हित में अग्निपथ की योजना तैयार की है, देश का युवा सही मार्ग पर जाए, उसके मन में देश के प्रति एक जज्बा तैयार हो और एक अनुशासन उसमें तैयार हो और उनमें से जिन युवाओं को करियर के रूप में सैन्य में भर्ती होना है वो करियर के रूप में भर्ती हो, जिनको लगता है कि मेरे जीवन के चंद साल मैं राष्ट्र के प्रति अर्पण करना चाहता हूं वो अर्पण कर पाए, इस प्रकार की ये योजना है। जरूर इसमें शुरुआत में कुछ लोगों के मन में कंफ्यूजन भी था या एक जेन्युइन उनकी डिमांड भी थी कि 2 साल भर्ती नहीं हो पाई तो हम एज बार हो गए, तो कम से कम जो लोग कोरोना के समय एलिजिबल थे उनको मौका मिलना चाहिए। तुरंत प्रधानमंत्री जी ने निर्णय लिया और 23 तक उस एज बार को बढ़ाया, एज लिमिट को बढ़ाया। तो मुझे लगता है अब कांग्रेस इसका पॉलिटिकल विरोध कर रही है और इस प्रकार से इस स्कीम का पॉलिटिकल विरोध करना ये देश हित में नहीं है। मैं इतना ही कांग्रेस को कहना चाहता हूँ। योजना आहे पण काही रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतायत की यामुळे आर्मी इन्स्टिट्यूशन म्हणून डिस्ट्रॉय होईल आणि मिलिटरायझेशन ऑफ सोसायटी होईल, याबद्दल तुम्ही काय सांगता? असं आहे की फार फेस्ट आहे ही योजना तयार कोणी केली? ही तर काही पंतप्रधानांनी तयार केलेली योजना नाही आहे, ही आर्मीनीच तयार केली आहे, सर्विंग ऑफिसर्सनीच तयार केलेली आहे आणि या संदर्भातली
जर आपण बघितलं कारगिलचा जो रिपोर्ट आहे, या कारगिलच्या रिपोर्टमध्ये अशा प्रकारे आपण व्यवस्था उभी केली पाहिजे असं त्या काळात देखील सांगितलं होतं. आणि सातत्याने आपल्या आर्मीमध्ये ही व्यवस्था कशी उभी करायची या संदर्भातलं मंथन चाललं होतं आणि त्याच्या आधारावर ही उभी केली आहे. त्यामुळे जर सर्व्हिंग ऑफिसर्सने एखादी योजना तयार केली असेल आणि ती देशाने मान्य केली असेल तर काही रिटायर्ड ऑफिसरचा त्याला विरोध असू शकतो, त्याला काही अडचण नाहीये, पण हे देश हितामध्ये आहे आणि म्हणून विरोध करणारे बोटावर मोजण्या इतके आहेत, सपोर्ट करणारे ढिगभर आहेत. सर शेवटचा प्रश्न, कालचं काँग्रेसचं मुंबईतलं आंदोलन फसलं गेलं, त्यानंतर मात्र एक किन्नरांचं आंदोलन काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून आयोजित करण्यात आलं, भाजपाच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला. हा जर असंच फायदा सुरू राहिला तर त्या काळात काय भीती वाटते? असं आहे की किन्नरांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना काही या राजकारणाशी घेणं देणं नाहीये. अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसकडे ही अवस्था आहे की आउटसोर्स करून देखील ते आंदोलन करू शकत नाही, म्हणून त्यांना किन्नरांचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. तो त्यांनी केला, अतिशय चुकीचा पायंडा आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळेस त्यांना किन्नर देखील मिळणार नाही. त्यांना आपण आंदोलन का करतो हे देखील माहित नव्हतं, ते राज्य सरकार विरोधात तेच मी आपल्याला सांगितलं की म्हणून तर मी म्हटलं आम्ही त्यांचा सन्मान करतो, कारण त्यांना आउटसोर्स करण्याचा यांनी प्रयत्न केला आणि अक्षरशः तोंडावर पडली काँग्रेस.